हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात माझं हेअर केअर रुटीन, म्हणजे नो फ्रिज हेअर केअर रुटीन. मी माझ्या केसांवरती ऑलरेडी 2 वेळा ट्रीटमेंट केलेले आहेत. मी पहिल्यांदा तर केराटिन केली होती. पहिल्यांदा केराटिन केली होती आणि परत केली होती ती म्हणजे बोटॉक्स. तर माझ्या ह्याने खूप जास्त काय बोलतात त्याला, खूप जास्त डॅमेज झाले माझे केस, कारण की 2 ट्रीटमेंट्स लगातार, त्याच्यामुळे खूप जास्त डॅमेज झालेत. पण ठीक आहे, मला आता ह्याचं सोल्युशन भेटलेलं आहे की आपण कशा रीतीने आपले जे हेअर्स आहेत त्याला फ्री बनवू शकतो. आता हे माझे जे हेअर्स आहेत, आता सध्या तुम्ही बघताय ते आहेत वॉश करून 3 दिवस झालेले आहेत, त्यामुळे खूप जास्त ऑइली झालेले आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतीये, हा व्हिडिओ करतीये, कारण की आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीचं रुटीन फॉलो केलं पाहिजे, किंवा जर आपल्याला केस डॅमेज असतील तर कशा पद्धतीने आपण ते क्युअर करू शकतो. ओके. सो पहिल्यांदा आपल्याला मस्तपैकी केस मॉइश्चराइज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. केस जर मॉइश्चराइज नसतील तर तुमचं 110% तुम्हाला ड्रायनेस येणार आहे, स्प्लिट एंड्स येणार आहे, तुटणार आहेत केस. सो तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला स्प्लिट एंड्स होणार नाहीत. ओके. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर म्हणजे मी बेसिकली एक ऑइल केलंय की लाईक खूप जास्त इन्ग्रेडियंट, कोकोनट ऑइलमध्ये खूप जास्त इन्ग्रेडियंट्स टाकून मस्तपैकी त्याला असं बॉईल करून खूप छान असं ऑइल रेडी केलेलं आहे. आणि ते ऑइल खूप जास्त छान आहे. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी शॉर्ट्समध्ये टाकून देईन, किंवा इन्स्टावरती मला तुम्ही बघू शकता. तर जेव्हा ते मी केलं तर आय वॉज लाईक की हे काही हे काही फरक नाही पडत आहे ह्याने. पण जसं जसं मी लगातार यूज करायला लागले ना, माझा हेअरफॉल खूप जास्त कमी झालाय. आणि मी काय करते, जर मी आत्ता समजा केस धुणार आहे तर 1 तास आधी लावते आणि त्यानंतर हेअर वॉश करते, तरी पण खूप छान होतात केस. आणि अजून एक त्यात ऍड करते, ते म्हणजे कॅस्टर्ड ऑइल. मी कॅस्टर्ड ऑइल त्या ऑइलमध्ये ऍड करते, जो मी केलाय घरामध्ये. आय थिंक तुम्हाला कळलंय मी काय म्हणतेय. सो तसं एक गोष्टी आहे. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे मी आजकाल एक हेअर मास्क ट्राय करतेय. ते हेअर मास्क म्हणजे अम, जो आपला जवस असतं, म्हणजे फ्लेक्स सीड्स असतात. तुम्हाला मी इथं फोटो पॉप करेन. तर फ्लेक्स सीड जे असतात ना, त्याला बॉईल करायचं पाण्यामध्ये. आणि तुम्हाला त्याचे मी व्हिडिओ सुद्धा दाखवेन, कारण की मी आता काय केलं नाहीये, पण माझ्याकडे असतील तर तुम्हाला दाखवते, किंवा मग मी करून दाखवते तुम्हाला. तर फ्लेक्स सीड्सचं काय करायचं, पाणी ऍड करायचं. 1-2 चमचे फ्लेक्स सीड्स घ्या, एक अर्धा ग्लास पाणी घ्या आणि त्याला मस्त बॉईल करा. ते परत ऑटोमॅटिकली ते काय होणार की ना, काय बोलतात त्याला, एकदम थिक होतं. लाईक एकदम थिक होतं. मग ते थिक झाल्यानंतर तुम्हाला ते हेअर्सला लावायचं आहे. त्यात इफ यू वॉन्ट तुम्ही हेअर ऑइल सुद्धा टाकू शकता. जे कॅस्टर्ड ऑइल आणि दुसरं ऑइल त्यात टाकून सुद्धा डायरेक्टली लावू शकता. त्यानंतर ते असं खूप जास्त मॉइश्चराइज करतं बाय द वे ते केस. आणि त्यानंतर ते वॉश आउट करून टाकायचं आहे, वॉश करून टाकायचं आहे. आणि या वॉश करून टाकल्यानंतर मस्तपैकी ते इतके सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर जर तुम्हाला, एक मिनिट, जर तुम्हाला रेग्युलर मध्ये जर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे, रेग्युलर जर तुम्हाला लावायचं नाही आहे मास्क, तर तुम्ही अजून एक काम करू शकता, तो म्हणजे रिव्हर्स कंडिशनिंग. रिव्हर्स कंडिशनिंग खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. माझे केस तुम्ही जर का जवळून बघितलं ना, तर मला केस वाढवायचे आहेत. ओके, मला केस वाढवायचे आहेत, बट स्टील तुम्ही जर जवळून बघितले ना, माझे केस खूप जास्त असे स्प्लिट एंड्स आहेत. मी तुम्हाला परत क्लोजअप दाखवेन. खूप जास्त स्प्लिटेन्स होते आणि माझे केस असे मधून मधून तुटतात. तुम्ही असे बेबी हेअर्स बघू शकताय बघा, हे तुटतात खूप जास्त, कारण की मी ऑब्व्हियसली दोन दोन ट्रीटमेंट्स घेतलेले आहेत. त्याची पोस्ट काळजी एवढी घेतली नाहीये, त्याच्यामुळे हे तर होणारच होतं. ओके. सो ते आपल्याला हे करण्यासाठी रिव्हर्स कंडिशनिंग करा. रिव्हर्स कंडिशनिंग कशी करायची, कंडिशनिंग कशी करायची, तर त्याचा एक माझ्याकडे उपाय आहे. लाईक आपण काय करतो की पहिल्यांदा इथून खाली असं लावतो कंडिशनर. ओके, कंडिशनर खाली लावतो. त्यानंतर काय करतो, ते हे पहिल्यांदा वॉश करतो आणि मग शॅम्पू लावतो. दॅट इज द रॉंग वे.
तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे की इथून खाली असा पूर्ण कंडिशनर लावून घ्यायचा आणि तुमच्या फ्लिक्सला थोडस लावून घ्या. स्कॅल्प पाशी जाऊ नका कंडिशनरला. ओके, इथून खाली असा कंडिशनर लावून घ्या आणि त्यानंतर थोड्या वेळ कंडिशनरला राहू द्या. ओके, तोपर्यंत तुम्ही ब्रश वगैरे करून घ्या. कारण की कसं होतं, मला जास्त वेळ मी थांबू शकत नाही, जास्त वेळ पटपट पटपट सगळं गोष्टी लागतात. सो मग ते केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल की परत आपल्या हेअर वॉशला म्हणजे आपल्या स्कॅल्पला शॅम्पू लावायचा. हे कंडिशनर धुवायचं नाही, शॅम्पू लावायचा आणि शॅम्पू नंतर तुम्हाला शॅम्पू लावला, मस्तपैकी मसाज करा अँड देन वॉश इट. ओके, वॉश केल्यानंतर मस्तपैकी तुम्ही लगेच बघू शकता की तुमचे केस किती सॉफ्ट होतात. आता तू सगळ्यांनाच असं वाटतं की आपले केस आंघोळीनंतर हेअर वॉश नंतर सॉफ्ट होतात आणि त्यानंतर ऑटोमॅटिक ड्राय होऊन जातात ओके सुकल्यानंतर. तर हे मेथड वापरल्यानंतर तसं काहीही होत नाही. तर आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही एक छान हेअर सिरम वरती इन्व्हेस्ट करा. कारण की हेअर सिरम इज लाईक गेम चेंजर. खरं सांगतो मला, जर तुम्ही हेअर सिरम वरती जर काही इन्व्हेस्ट करताय ना, तर आय एम डॅम शुअर तुमचे केस काही होणार नाही तुमच्या केसांना. तर मी बेसिकली कोणते हेअर सिरम वापरते, तर मी स्ट्रिक्सचं एक सिरम वापरते आणि दुसरं जे वापरते ते वापरते मी कुठल्या रॉलियरचं लॉरियल लॉरियलचं वापरते मी. मला बोलता सुद्धा नाही येते, मला कधीपासून हे बोलता येत नाही लॉरियल. ओके, लॉरियलचं वापरते. बेस्ट बेस्टेस्ट सिरम आहे. तुम्हाला जर ती बॉटल बघायची असेल तर तुम्हाला दाखवते, एक मिनिट थांबा. हे बघा, मी हे वापरते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल लॉरियलचं आणि त्यानंतर शेक्सचं हे वापरते हेअर सिरम. हे माझा ट्रॅव्हल गो टू आहे आणि हे घरी असतं कारण की बिकॉज ही काचेची बॉटल आहे आणि बेस्ट आहे. सो त्यानंतर हे दोन प्रोडक्ट्स तर तुम्ही घ्याच, मी बोलते एकच घ्या, हे किंवा हे घ्या. जे जास्त प्राइस पण नाहीये, ह्याची प्राइस आहे गेली ह्याची प्राइस सॉरी ₹729 ₹729 आणि ही स्वस्त आहे ₹140. तर तुम्ही कोणताही इन्व्हेस्ट करू शकता. बोथ आर ग्रेट. ओके, सो आता हे सिरम जे आहे ते आपल्याला कसं लावायचं आहे, आपल्या हेअर्स वरती कशा पद्धतीने ते लावायचं आहे. ओके, तर भरपूर जण असं करतात की जेव्हा आपले पूर्णपणे केस ड्राय होतील तेव्हा सिरम लावतात. पण दॅट इज नॉट द राईट थिंग यू गाईज. खरंच नाहीये बरोबर ते. आणि कसं होतं, जर तुम्ही जर तुम्ही सिरम ओल्या केसात नाही लावलं तर ते काहीच इफेक्टिव्ह नसतं, लाईक फॉर रिअल. आणि तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी की तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे केस ओले हवेत. म्हणजे लगेच नाही करायचं, थोडस ए ड्राय होऊन द्यायचं, एकदम थोडेसे ओले असतील ना तेव्हा ते मॉइश्चरायझर म्हणजे आपलं हेअर सिरम लावायचं आपल्या केसांना आणि त्यानंतर लेट इट ड्राय. आणि त्यानंतर जे तुमचे रिझल्ट असतील ना, इट विल बी लाईक शायनी स्मूदर आणि खरंच खूप छान. आता तुम्ही बघू शकता माझं जे हे बघा, माझे जे हेअर्स आहेत ना ते पूर्णपणे आता हे झालेत, लाईक ट्रीटमेंट त्याची निघाली आहे त्यामुळे तर माझे थोडेसे फ्रिझी झालेले आहेत आणि हे खूप छान वर्क करतं. आणि अजून एक गोष्ट, एक मॉइश्चरायझिंग क्रीम तुम्ही यूज करायला लागला तर खूप छान होईल. माझ्याकडे होतं, आत्ता जस्ट होतं, पण मी आता ते माझ्याकडून कुठं गेलंय का काय झालंय, आय हॅव झिरो आयडिया. पण तुम्हाला मी इथं ती कर्ल कर्ल समथिंग लाईक दॅट असं काहीतरी नाव होतं क्रीमचं, मी तुम्हाला पॉपअप करेन. तर ती पण क्रीम तुम्ही सिरम नंतर लावू शकता, फक्त एंड्सला. खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ती फक्त धुवायची नाही, आपल्याला आहे असे ठेवायची किंवा तुम्ही एक मास्क सुद्धा यूज करू शकता. पण मी असं म्हणेन की ना मास्कनी ना एवढा काही फरक नाही पडत. म्हणजे कंडिशनर आणि मास्क इज द सेम थिंग, म्हणजे मला तर असं वाटतंय. कारण की सीन कसा होतो ना, कंडिशनरला पण मॉइश्चरायझर काम करतं, कंडिशनर पण, सिरम पण तेच काम करतं, मॉइश्चरायझिंग क्रीम पण तेच काम करते. तर मला वाटतं मास्कची काहीही गरज नाही. जर एक्स्ट्रीम कधीतरी महिन्यातून एकदा वापरायचं आहे तर दॅट इज ओके, बट दॅट इज नॉट राईट. ओके, आणि जर तुमच्याकडे बोरचं पाणी असेल तर प्लीज एक असं प्युरिफायर समथिंग काइंड ऑफ दॅट ते लावून घ्या तुमच्या बाथरूम मध्ये, कारण की ते कसं बरं पडतं.
ओके. आणि माझ्या माझ्या एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगते. मला खूप जास्त हेअरफॉल होत होता. मला माझे केस खूप जास्त तुटत होते. माझे माझे केस बिलकुल सुद्धा स्ट्रॉंग नव्हते फील करवत. आय वॉज लाईक की आता मी टकली होणार आहे. आय स्वेअर टू गॉड. पण असं शेवटी मला एक असं मी खूप सर्च करत होती. मला व्हिडिओ पाहिजे की मला फ्रीज कंट्रोल करायचं आहे. मला फ्रीज कंट्रोल करायचं आहे. मला खूप असं ब्रेकेज कंट्रोल करायचं आहे. मला मॉइश्चर लॉक करायचं आहे माझ्या केसांमध्ये. तर व्हॉट व्हॉट आय शुड लाईक यूज. ओके. तर मग मला आणि मेन द डॅन्ड्रफ पण होता माझ्या केसामध्ये. डॅन्ड्रफ कसा घालवायचा ते एक मी वेगळा सेपरेट व्हिडिओ करेन, कारण की डॅन्ड्रफ जातच नाही भाई माझा गेला. पण मग मी इतकं ट्राय केलं त्याच्यावरती, लाईक आय स्वेअर टू गॉड, खूप जास्त ट्राय केलं तरी पण तो जात नव्हता. पण देवाच्या दयानं तो गेलाय आता. आणि मला माहिती आहे तो कसा घालवायचा किंवा टेम्पररी कसं जाऊ शकतो. तर हे पण मला माहिती आहे. एक शॅम्पू चांगला आहे तो माहित आहे. जर त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर का अजून काय क्वेरीज असतील की ती क्रीम का यूज करायची, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर मी त्याचा एक स्पेसिफिक असा एक व्हिडिओ बनवेनच. ती क्रीम आता मी ऑर्डर केलेली आहे, कारण की माझी ती पहिली क्रीम आय कुठं गेली का संपली का मम्मीनं टाकून दिली. पण आय हॅव झिरो आयडिया. सो लेट सी. मी आल्यानंतर ती क्रीम आल्यानंतर मी मस्तपैकी एक व्हिडिओ करेन. आणि गाईज, अजून एक गोष्ट, मी ना आता जस्ट प्लांट्स लावलेत. तर ते प्लांट्स कसे जगवायचे किंवा ते प्लांट्स कसे आहेत, काय आहेत, हे जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर ते पण सांगा. मी ते पण तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण की मी 7 प्लांट्स लावलेत. इट्स लाईक बेस्ट थिंग. आणि मला खूप जास्त प्लांट्स आवडतात. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. आणि होप सो की तुमचे पण केस खूप जास्त सिल्की, शायनी आणि स्मूथ होतील. बाय बाय.